हॅलो अँड वेलकम एव्हरीवन. जनरल ॲग्रिकल्चरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. बघा, आपण लास्ट 22 लेक्चरमध्ये काय बघितलं, तर कृषी सेवक प्रश्नसंच विश्लेषण डिटेल डिस्कशन केलं. यानंतर आपण काय बघणार आहोत, तर कृषी विद्यापीठ भरतीचे जे काही क्वेश्चन पेपर अनालिसिस आहेत ते आपण आजपासून कंटिन्यू करूया. ओके, हे जे क्वेश्चन पेपर अनालिसिस आहे याची एक मी सेपरेट काय म्हणतो आपण त्याला सेपरेट प्लेलिस्ट बनवणार आहे. ओके, जो 26 ते 28 नोव्हेंबर किती 26 टू 28 ऑफ नोव्हेंबरला डॉक्टर पीडीकेव्ही अकोलामध्ये पीएपी जी भरती झाली, ओके, कृषी विद्यापीठ भरती झाली, ज्यामध्ये JRA ॲग्रिकल्चर असिस्टंट असेल. तर याचं आपण एक एक करून काय करणार आहोत, क्वेश्चन पेपर अनालिसिस, डिटेल असं क्वेश्चन पेपर अनालिसिस बघणार आहोत, जे की येणारी अपकमिंग एमपीकेव्ही मधली पीएपी भरती आहे त्यामध्ये तुम्हाला नक्कीच हेल्प होईल. ओके, आता बघा, जो आपला JRA पेपर होता, JRA पेपरमध्ये आपला एक्झाम पॅटर्न काय होता, कुणी एक्झाम कंडक्ट केली होती, असे बरेचसे क्वेश्चन आपल्याला पडतात. तर बघा, एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली होती कोणी, TCSने. त्यामध्ये क्वेश्चन किती होते, 100 क्वेश्चन होते. एका क्वेश्चनला 2 मार्क्स होते, म्हणजे सरळ टोटल मार्क्स किती होते आपले 200. आणि यामध्ये सर्वात मेन महत्वाचं काय असतं, की कोणतीही सरळ सेवा असू द्या, कोणतीही सरळ सेवा असू द्या, त्याच्यामध्ये आपल्याला निगेटिव्ह मार्किंग नाहीये. म्हणजे आपण 100च्या 100 ही अटेम्प्ट करून आलो तरी काही प्रॉब्लेम येत नाही. ओके, आणि व्हॉट अबाउट मार्क्स डिस्ट्रीब्युशन, सगळ्यात जास्त म्हणजे सर्वांचा, कारण हे सर्वांना माहिती होतं की बाबा JRAचा जो एक्झाम कोण कंडक्ट करेल, TCS कंडक्ट करेल, हे आपल्याला माहिती होतं. क्वेश्चन किती येणार आहेत हे माहिती होतं. पण एक्झॅक्ट किती ओके, कोणत्या टॉपिक वरती किती क्वेश्चन येतील, कोणत्या याच्यामध्ये किती क्वेश्चन कव्हर होतील, यामध्ये आपल्याला संभ्रम होता. तर बघा, JRAचं मार्क डिस्ट्रीब्युशन त्यांनी कसं केलं होतं, तर 70 क्वेश्चन जे आहे हे ॲग्रिकल्चरचे होते. कोणते होते, 70 क्वेश्चन जे आहे ॲग्रिकल्चरचे, म्हणजे आपल्याला 140 मार्क्स कोण देते, आपला टेक्निकल सब्जेक्ट ॲग्रिकल्चर देतो. ओके, मराठीचे 8 क्वेश्चन, इंग्लिशचे 7 क्वेश्चन, जीकेचे 8 क्वेश्चन होते, आणि क्वांट रिझनिंग मिळून 7 क्वेश्चन होते, म्हणजे 14 मार्क्स. ओके, म्हणजे यांनी काय केलं, मराठी इंग्लिश 16-14, जीके आणि क्वांट 16-14. ओके, म्हणजे हे किती 15 क्वेश्चन आणि हे 15 क्वेश्चन मिळून आपले किती झाले, पूर्ण 100 क्वेश्चन असे झाले. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉटही घेऊ शकता. तर नेक्स्ट बघा, आता पर्टिक्युलर टॉपिक वरती. ओके, आता आपण बघितलं मागच्या स्लाइडमध्ये आपण काय बघितलं, की बाबा पर्टिक्युलर जो आपला पेपर पॅटर्न होता त्याच्यामध्ये किती क्वेश्चन विचारणार आहे. फक्त त्यांनी आपल्याला मराठी इंग्लिश एक दिलं होतं, की आम्ही त्याच्यावरती 15 क्वेश्चन विचारू, पण मराठीला प्राधान्य म्हणजे एक क्वेश्चन एक्स्ट्रा विचारलेला होता. बघा, आता हे जे 70 क्वेश्चन आहेत, ओके, ॲग्रिकल्चरचे 70 क्वेश्चन, यामध्ये त्यांनी बघा ॲग्रोनॉमीचे एकूण 11 क्वेश्चन आले होते. कशाचे, ॲग्रोनॉमीचे टोटल 11 क्वेश्चन. देन इकॉनॉमिक्सचे किती आले होते, 10 क्वेश्चन आले होते. बघा, आपण इकॉनॉमिक्सला जनरली काय करतो, मायनर म्हणून कन्सिडर करतो आणि त्यावरती जास्त भर काही देत नाही. तर अशी गल्लत आपल्याला करायची नाही आहे. तुम्ही मागचे क्वेश्चन म्हणजे आता जो सिनारिओ बघितला असेल, इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन आपल्याला MCR मध्ये सुद्धा 10-1 क्वेश्चन इकॉनॉमिक्सचे पाहायला मिळतात. ओके, तर त्याला आपल्याला विसरून जमणार नाही. देन हे सॉइल सायन्स आणि हॉर्टिकल्चर दोघांचे किती होते, प्रत्येकी 6-6 क्वेश्चन होते. ओके, देन एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी, तर याचे किती होते, 5 क्वेश्चन होते. आता बघा, तुम्हाला डाऊट येईल की बाबा एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी आपण रीड कुठून करायचं. तर बघा, मी तुम्हाला क्वेश्चन मध्ये तर सांगेलच, पण एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी हा पार्ट जरा थोडासा जो आहे मेळ खातो कशाला, इन्सेक्ट इकॉलॉजीला. बघा, जे फिफ्थ डीन कमिटी वाले स्टुडंट आहेत, फिफ्थ डीन कमिटी वाले, त्यांना 3rd सेमिस्टरला कोर्स होता इन्सेक्ट इकॉलॉजी. ओके, इन्सेक्ट इकॉलॉजी अँड IPMचा. ओके, त्यामधले क्वेश्चन यावरती विचारलेले आहे, आणि त्याला आपण मोठा मोठा एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी मध्ये बघतो. 6th डीन कमिटीनुसार सेकंड सेमिस्टर मध्ये तुमचा हा कोर्स झालेला आहे. ओके, आता बघा, जेनेटिक्स आपण म्हणतो मेजर आहे, हो मेजर आहे. तर याचं जे आहे आपण डिवायडेशन केलं, त्याच्यामुळे एक्झॅक्ट आपल्याला म्हणजे हे झालंय की जेनेटिक्सचे फक्त 4च क्वेश्चन का, तर नाही, जेनेटिक्सचे 4 क्वेश्चन आलेले आहेत. देन बायोटेक्नॉलॉजी मधून 3 क्वेश्चन आहेत, फिजिओ मधून 2 क्वेश्चन आहेत, आणि सिटेकचा 1 क्वेश्चन होता. ओके, स्टॅटिस्टिक्स, ज्याच्याकडे आपण पूर्ण दुर्लक्ष करतो, ऍग्रिकल्चर पॉईंट ऑफ व्ह्यू आपण पूर्ण दुर्लक्ष करतो, त्या स्टॅटिस्टिक्सचे किती 4 क्वेश्चन विचारले गेले होते. देन प्लांट पॅथॉलॉजीचे 3 क्वेश्चन. ओके, प्लांट पॅथॉलॉजीचे किती होते, प्लांट पॅथॉलॉजी आणि एक्सटेन्शनचे 3 क्वेश्चन होते प्रत्येकी.
एंटोमॉलॉजी आणि निमॅटॉलॉजी मिळून 2 क्वेश्चन होते. ओके. ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंग, एएसडीएस, बायोकेमिस्ट्री हे सर्व मिळून किती होते? प्रिसिशन फार्मिंग. बघा, हा जो प्रिसिशन फार्मिंग आहे हा आपल्या ॲग्रोनॉमी मध्येच मोडतो, पण मी याला सेपरेट यासाठी ठेवलं की तुम्हाला कळायला पाहिजे की एक्झॅक्ट ॲग्रोनॉमी मध्ये आपल्याला क्वेश्चन कशावरती येत आहे. ओके. या ॲग्रोनॉमी मध्ये 11 मध्ये सुद्धा 2 क्वेश्चन हे ॲग्रोमेट्रोचे आहेत. कशाचे आहेत? मेट्रोलॉजीचे आहेत. ओके. आणि प्रिसिशन फार्मिंगचे 2 क्वेश्चन आहेत जे की जीआयएस, जीपीएस, ओके, जीआयएस, जीपीएस आणि रिमोट सेन्सिंग. आय थिंक एक रिमोट सेन्सिंग वर आहे आणि एक आपल्याला एनडीव्हीआय बद्दल विचारलेलं आहे. असे 2 क्वेश्चन जे आहे प्रिसिशन फार्मिंग बद्दल आलेले आहे. आणि मिसलेनियस म्हणजे आपण याला एक्झॅक्ट सांगू शकणार. एफसीआय जी इन्स्टिट्यूट आहे त्याचं इयर विचारलेलं होतं आपल्याला, इस्टॅब्लिश कधी झालं. ओके. तर असे क्वेश्चन आपण मिसलेनियस मध्ये घेतले. हे झाले पूर्ण तुमचे 70 क्वेश्चन. किती? हे झाले किती तुमचे पूर्ण 70 क्वेश्चनचं डिस्ट्रीब्युशन. ओके. जो टेक्निकलचा, जो आपल्याला सगळ्यात जास्त मार्क्स देऊ शकतो, त्या 70 क्वेश्चनचं आपण अनालिसिस बघितलं बघा, की कोणता क्वेश्चन कुठून फ्रेम झाला होता, कसा फ्रेम झाला होता. आता आपण काय करू, तर 4 ते 5 पार्ट मध्ये काय करू, पूर्ण 100च्या 100 क्वेश्चन जे आहे ते आपण डिस्कस करूया. ओके. ऑल 100 क्वेश्चन जे आहे ते आपण डिस्कस करूया. तर आज आपण स्टार्टिंगला घेणार आहोत ऍग्रीकल्चर. ऍग्रीकल्चर मधले 70 क्वेश्चन तुम्ही बघितले की कोणत्या कोणत्या पार्ट मधून कुठून कुठून किती किती क्वेश्चन आले आहेत. तर त्यानुसार आपली स्ट्रॅटेजी आपल्याला ठरवावी. तुम्ही याचाही स्क्रीनशॉट घेऊ शकता. नाहीतर मी पीपीटी जी आहे ती आपल्या जनरल ऍग्रीकल्चरचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती अपलोड करूनच देईल. ओके. चला वळूया क्वेश्चन कडे. आता क्वेश्चन बघा. क्वेश्चन मध्ये तुम्हाला समजेल की आधीची जी डेप्थ होती त्यापेक्षा म्हणजे लेवल जी आहे ती इन्क्रीज झाली आहे. आपल्याला आता गाफील राहून जमणार नाही. तर बघा क्वेश्चन काय होता, व्हॉट डज द पी व्हॅल्यू रिप्रेझेंट इन अ टेस्ट ऑफ सिग्निफिकन्स. क्वेश्चन हा स्टॅट मधून आलेला आहे. ओके. आणि ऑप्शन आहे बघा, द ऑब्झर्व पॉवर ऑफ द टेस्ट. ऑप्शन सेकंड आहे द प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सेप्टिंग H0. देन आहे क्रिटिकल व्हॅल्यू ऑफ टेस्ट स्टॅटिस्टिक आणि मिनिमम लेवल ऑफ सिग्निफिकंट ऍट विच H0 कॅन बी रिजेक्टेड. तर बघा पी व्हॅल्यू म्हणजे काय, तर पी म्हणजे प्रोबॅबिलिटी व्हॅल्यू. काय आहे? प्रोबॅबिलिटी व्हॅल्यू. ओके. पी व्हॅल्यू म्हणजे प्रोबॅबिलिटी व्हॅल्यू आणि ह्याच्या व्हॅल्यूनुसार काय होत असते, आपण हायपोथेसिस टेस्ट करत असतो. काय करत असतो आपण? हायपोथेसिस टेस्ट करत असतो. जेव्हा ही व्हॅल्यू लेस दॅन 0.5 किंवा ग्रेटर इक्वल टू ऑर लेस दॅन असते तेव्हा जे आहे आपण त्याला काय म्हणतो, हा नल हायपोथेसिस बद्दल आपल्याला सांगत असतो. कोणत्या हायपोथेसिस बद्दल सांगत असतो? नल हायपोथेसिस. ओके. आणि जर इक्वल टू असली, ओके, पी इक्वल टू जर असली, सॉरी, प्री लेस दॅन असले, लेस दॅन ऑर इक्वल टू 0.5 तेव्हा नल हायपोथेसिस. लेस दॅन ऑर इक्वल टू किंवा मिनिमम लेवलला जेव्हा असला 0.05च्या, तर तेव्हा तो काय करतो? सिग्निफाय करतो. ओके. अल्टरनेटिव्ह हायपोथेसिसला सिग्निफाय करतो. सिग्निफाय करतो. आणि आपल्याला बघा फोर्थ ऑप्शन मध्ये दिसते आहे की मिनिमम लेवल काय करतो? तो सिग्निफाय करतो जेव्हा ते काय केलं जातं? रिजेक्ट केलं जातं. ओके. जी प्रोबॅबिलिटी व्हॅल्यू काय आहे? रिजेक्ट केल्या जाते. आणि जेव्हा ग्रेटर दॅन 0.5 असतो तेव्हा आपण फेल होतो रिजेक्ट करण्याला. काय होतं? आपण फेल टू रिजेक्ट. एवढं लक्षात ठेवा. काय करतो? फेल टू रिजेक्ट. इथं आपलं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन 4. Then next question आहे बघा, in agribusiness finance what does the term capital budgeting refers to. आणि बघा कॅपिटल बजेटिंग जिथं सरळ सरळ आपल्याला काय विचारलेलं आहे? कॅपिटल बजेटिंग. आता कॅपिटल बजेटिंग म्हणजे काय विचारलेलं आहे, तर आपण कॅपिटल बजेटिंगची जी डेफिनेशन आहे ती काय देतो, किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. काय देतो? लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. बघा आपण ऑप्शन बघूया. ऑप्शन ए आहे बघा, मॅनेजिंग शॉर्ट टर्म कॅश फ्लो. हे तर येऊ शकत नाही. ओके. देन आहे अलोकेशन ऑफ फंड फॉर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट लाईक मशिनरीज और लँड डेव्हलपमेंट. तर आपण काय सांगितलं, कॅपिटल बजेटिंग मध्ये काय येते की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट येते. आणि आपल्याला ऑप्शन सेकंड मध्येच दिसते आहे की अलोकेशन ऑफ फंडचं अलोकेशन करतात कशासाठी? लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. जसं की मशिनरी असेल, लँड डेव्हलपमेंट, जसं की 5 इयर पर्यंत आपण मशिनरीसाठी काय घेऊ शकतो, काय म्हणतो आपण त्याला, मिडल टर्म लोन जे आहे ते घेऊ शकतो किंवा लॉंग टर्म लोन जे आहे ते घेऊ शकतो. ओके.
तर हेच आपल्याला कॅपिटल बजेटिंग मध्ये सरळ सरळ याची डेफिनेशन विचारलेली आहे. फक्त जे फ्रेमिंग आहे क्वेश्चनची ती थोडीफार डिफरंट केली आहे. याच्यामध्ये काय थर्ड ऑप्शन प्रिपेरिंग टॅक्स स्टेटमेंट हे तर येणारच नाही, आणि ऑप्शन काय प्लॅनिंग डेली ऑपरेशनल एक्सपेन्सेस हे सुद्धा येणार नाही. इथे करेक्ट आन्सर काय आपलं ऑप्शन बी. ऑप्शन सेकंड allocation of fund for long term investment like machineries or land development. The next question बघा, mycorrhizal association enhances the uptake of which nutrient the most. आणि ऑप्शन आहे बघा ए नायट्रोजन, बी फॉस्फरस, सी कॅल्शियम आणि डी पोटॅशियम. तर बघा मायकोरायझा जे आहे आपण याला काय म्हणतो व्हॅस्क्युलर आर्व्हॅस्क्युलर मायकोरायझा, व्हॅम असं म्हणतो. ओके, तर व्हॅमचं काम काय आहे, जे हायर प्लांट आहेत, ओके, हायर प्लांटचे जे रूट्स आहेत त्या रूट सोबत काय करते तो असोसिएशन फॉर्म करते. कोण असोसिएशन फॉर्म करते, तर आपला मायकोरायझा जो आहे तो असोसिएशन फॉर्म करते विथ हायर रूट्स. आणि कशासाठी, तर अपटेक ऑफ फॉस्फरस अँड न्यूट्रिएंट, अपटेक ऑफ फॉस्फरस अँड न्यूट्रिएंट फॉर प्लांट ग्रोथ. ओके, याच्यामध्ये मेजर कोणता न्यूट्रिएंट यूज होते, तर फॉस्फरस. करेक्ट आन्सर काय ऑप्शन सेकंड. ओके, बघा आपण मायकोरायझल असोसिएशन कृषी सेवकचे जे आपण प्रश्नसंच बघितले त्यामध्ये सुद्धा क्वेश्चन आलेला आहे. ओके, फक्त इथे काय आहे आपल्याला एक्झॅक्ट लेवल जी आहे थोडीशी हार्ड झालेली आहे, त्यांनी आपल्याला एक्झॅक्ट न्यूट्रिएंट जे आहे ते विचारलेलं आहे. करेक्ट आन्सर काय आपला फॉस्फरस. Then next question बघा, why does the flow of energy in an ecosystem follow the second law of thermodynamics? जो एनर्जी फ्लो आहे, ओके, आपण लिनमन्स लॉ बघितला होता, 10% लिनमन्स लॉ बघितला होता. ओके, फ्लो ऑफ एनर्जी पिरामिड बघितलं होतं आपण बघा, जेव्हा आपण युजीला असताना किंवा आपण 12th मध्ये सुद्धा आपल्याला हा कॉन्सेप्ट झालेला आहे. ओके, 8-9 पासून आपण हा कॉन्सेप्ट शिकत आलेला आहोत. नवीन असं काहीच नाही. की काय होतं बघा, आपण असं शिकलो होतो त्याच्यामध्ये की अन्न साखळी किंवा फूड चेन, फूड वेब हा कॉन्सेप्ट आपण शिकलो होतो. त्यामध्ये आपण सांगितलं होतं की एनर्जी आहे जे आता समजा हे ग्रासेस आहे, ग्रासेसची एनर्जी कशामध्ये जाते, तर रॅट मध्ये जाते. या रॅटला कोण खातो, तर स्नेक खातो, आणि स्नेकला कोण खाते, तर व्हल्चर खातात. आणि याच्यामध्ये काय होते, जेव्हा ही एनर्जी ट्रान्समिट होते तर ओनली 10% एनर्जी आहे ती ट्रान्समिट होते. ओके, जो फ्लो आहे तो काय होतो, फक्त 10% होतो, बाकीची 90% काय होते ती लूज होते. तर आपल्याला इथे अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन विचारलाय बघा की व्हाय डज द फ्लो ऑफ एनर्जी ऑफ एन इकोसिस्टम फॉलो सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. जे हे फ्लो ऑफ एनर्जी आहे हा पिरामिड आहे, याचं रिलेशन आपल्याला कशाशी दाखवलेलं आहे, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स दाखवलेलं आहे. ओके, तर आता आपण आधी बघूया लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय आहे. तर बघा 3 लॉ आहेत थर्मोडायनामिक्सचे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जे की आपण केमिस्ट्रीमध्ये 12th मध्ये आपण नीट साठी रटलेले होते. तर आपला फर्स्ट लॉ आपल्याला काय सांगतो, फर्स्ट लॉ सांगतो की एनर्जी कांट बी क्रिएटेड or destroyed or it is only converted. It can't be created or not be destroyed. ओके, हे काय होते, फक्त हे कन्वर्टेड होते फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. त्याचं इक्वेशन काय देतो आपण, डेल्टा ई इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. आता हे काय नेमकं, तर बघा डेल्टा ई म्हणजे काय होते, तर चेंज इन एनर्जी. काय होते, चेंज इन एनर्जी. आपण काय सांगितलं, हे फक्त काय होते, कन्वर्टेड होते. ओके, चेंज इन एनर्जी हे काय होते, फक्त कन्वर्ट होते एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये. ओके, क्यू म्हणजे काय, तर हीट एनर्जी जी आहे ती काय केली जाते, ऍड केलं जाते. ओके, काय केलं जाते, एनर्जी काय केलं जाते, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये क्रिएट केल्या जाते. आणि डब्ल्यू म्हणजे काय, तर डब्ल्यू म्हणजे आपलं वर्क डन. वर्क डन म्हणजे काय, तर आपण जी एनर्जी यूज करतो ते. ओके, हीट एनर्जी यूज केल्या जाते, आपण त्याला काय म्हणतो, वर्क डन. ओके, हा झाला आपला फर्स्ट लॉ. एनर्जी कॅन्ट बी क्रिएटेड और कॅन नॉट बी डिस्ट्रॉइड. ओके, इट इज ओनली कन्वर्टेड. सेकंड लॉ काय सांगतो की एंट्रोपी ऑलवेज इन्क्रीजेस ओव्हर टाइम. जसा जसा टाइम इन्क्रीज होत जातो. आता एंट्रोपी म्हणजे काय, एंट्रोपी म्हणजे सरळ सरळ की डिसऑर्डरनेस, रॅन्डमनेस ही काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. ओके, इन्क्रीज होत जाते. आणि थर्ड लॉ आपल्याला काय सांगितलेलं आहे की ऍट टेम्परेचर त्यांनी ऍब्सोल्यूट टेम्परेचर किती यायला पाहिजे, ऍब्सोल्यूट टेम्परेचर 0 यायला पाहिजे. ओके, 0 केल्विन. हे काय आहे, के म्हणजे काय, केल्विन सांगितलेलं आहे. पण परफेक्ट असा 0 एंट्रोपी वाला, ऍब्सोल्यूट 0 वाला कोणतीच थिंग या युनिव्हर्स मध्ये प्रेझेंट नाही आहे. आता सेकंड लॉ लक्षात ठेवा, फक्त आपल्याला क्वेश्चन कडे वळायचं आहे की एंट्रोपी इन्क्रीजेस ओव्हर टाइम म्हणजे कसं, तर बघा बिकॉज एनर्जी इज इन्क्रीज. बघा
बिकॉज एनर्जी इन्क्रीजेस ऍट इज मूव थ्रू फूड चेन. आता फूड चेन मध्ये आपण बघतो एनर्जी इन्क्रीज होते की डिक्रीज होते, तर एनर्जी ऑलवेज काय होते, डिक्रीज होत जाते. ओके, एनर्जी काय होत जाते, डिक्रीज होत जाते. 10% एनर्जीज काय होते, यूज होते आणि 90% काय होते, लॉस होते. ओके, आणि आपण एंट्रोपीची डेफिनेशन आहे तीच बघितली. एंट्रोपी म्हणजे काय, तर डिसऑर्डर किंवा रॅन्डमनेस. तर 90% काय होते, डिक्रीज होते. तर बघा सेकंड ऑप्शन काय, बिकॉज सम एनर्जी इज ऑलवेज लॉस्ट ॲज हीट व्हेन इट इज ट्रान्सफर बिटवीन ट्रॉपिक लेवल. आणि एक्झॅक्टली जेव्हा फ्लो ऑफ एनर्जी होतो. ओके, इकोसिस्टीम मध्ये फ्लो ऑफ एनर्जी म्हणजे काय, की आपण फूड चेन असेल, फूड वेब असेल, त्यामध्ये काय होते की एनर्जी ऑलवेज लॉस्ट होते. 90% एनर्जी आहे ती लॉस्ट होते आणि 10%च वरच्या ट्रॉपिक लेवल वरती जाते. याला आपण 10% स्लीनमन्स लॉ सुद्धा म्हणतो. ओके, आणि ऑप्शन थर्ड काय, बिकॉज एनर्जी इज कम्प्लिटली रिसायकल्ड विदिन इकोसिस्टीम. तर रिसायकल ही केल्या जात नाही. देन काय आहे, बिकॉज एनर्जी इज क्रिएटेड ऍट इच ट्रॉपिक लेवल. आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स बघितला की एनर्जी कांट बी क्रिएटेड अँड कॅन नॉट बी डिस्ट्रॉइड. ओके, तर आपलं करेक्ट आन्सर काय असेल इथं, ऑप्शन सेकंड. ओके, वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, व्हॉट इज द फायनल स्टेप इन दी प्रोसेस ऑफ फार्म बिझनेस ऑर्गनायझेशन. आणि ऑप्शन काय बघा, एंटरप्राइजेस सिलेक्शन, रिसोर्स आयडेंटिफिकेशन, फार्म बजेटिंग, आणि ऑप्शन काय आहे, परफॉर्मन्स ऑफ इव्हॅल्युएशन अँड कंट्रोल. तर बघा आपण आधी बघून घेऊया की जे फार्म बिझनेस ऑर्गनायझेशन आहे. बघा आता तुम्ही क्वेश्चन बघितले असतील, क्वेश्चन हे अप्लाइड जास्त आहेत. ओके, इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला रटाळवाना क्वेश्चन केलेला नाहीये की मार्जिनल युटिलिटी इन्क्रीज होते हे डिक्रीज होते का, तो फक्त आपल्याला कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे. अप्लाइड क्वेश्चन वरती जास्त भर आहे. ओके, तर आपल्याला विचारलेलं आहे कोणती स्टेप लास्टला येते. ओके, तर फार्म बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये फर्स्ट स्टेप येते की गोल सेटिंग. सगळ्यात आधी आपल्याला एक काय करावं लागेल, गोल सेट करावं लागेल. जसं की आपण 11th-12th मध्ये गेल्यानंतर आपलं सगळ्यात पहिलं गोल काय असते, ते आपण नीट करायची, जेई करायची. एक ऑब्जेक्टिव्ह असतं की आपल्याला 11th-12th नंतर काय ऑब्जेक्टिव्ह असतं, एकतर नीट नाहीतर काय असतं, जेडबलई. आयदर मी इंजिनियर होईल, आयदर मी डॉक्टर होईल. एक काहीतरी आपलं काय असतं, एक ऑब्जेक्टिव्ह असतो. याच्यामध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह काय करत असतो, डिफाईन करत असतो. बघा सॉरी, इथे काय आहे आपलं, गोल पकडा. ओके, आयदर आपण काय करतो, नीट करतो. आपलं ठरलेलं असतं 11th-12th मध्ये की आपण नीट करणार किंवा जेई करणार. त्याच्यामध्ये एक ऑब्जेक्टिव्ह असतं की नीट वाल्यांना काय वाटतं की आम्हाला एम्स मिळावं. ओके, एम्स मिळावं, आणि जेडबलई वाल्यांना वाटतं की आपल्याला आयआयटी मध्ये, आयआयटी दिल्ली किंवा आयआयटी बॉम्बे मध्ये आपली ऍडमिशन व्हावं. देन सेकंड काय येतं की रिसोर्स आयडेंटिफिकेशन, आयडेंटिफाय अवेलेबल रिसोर्सेस. आयडेंटिफाय अवेलेबल रिसोर्सेस, तर आपण काय करतो, 10th पास आउट झाल्यानंतर किंवा 10th मध्ये असतानाच वेगवेगळे जे क्लासेस आहेत बघा, क्लासेस बघतो. ओके, कोणते कोणते क्लासेस चांगले आहेत, कुणाचा रिझल्ट काय आहे, अवेलेबल रिसोर्सेस काय आहेत त्यांच्याकडे, कोणत्या कोणत्या फॅकल्टी आहेत. ओके, कोणत्या कोणत्या फॅकल्टी आहेत, कोणत्या कोणत्या फॅकल्टी आपल्याला काय शिकवणार आहे, त्यांचा रिझल्ट काय आहे, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, हे आपण सेकंड मध्ये बघतो. काय होते, रिसोर्स आयडेंटिफिकेशन. देन थर्ड येतं एंटरप्राइज सिलेक्शन. आता एंटरप्राइज सिलेक्शन मध्ये काय की चूज एंटरप्राइजेस, क्रॉप, लाईव्हस्टॉक. तसं आपण यामधून एक फॅकल्टी जे चूज करतो किंवा एखादे क्लासेस आहे. ओके, की अड्डा आहे, फिजिक्स वाला आहे. त्यानंतर आता आपल्या महाराष्ट्रात लातूर पॅटर्न खूप फेमस आहे, अकोल्याला एक हब आहे, आकाश इन्स्टिट्यूट आहे. याच्यामधलं आपण कोणतं तरी एक सिलेक्ट करतो. ते सिलेक्ट केल्यानंतर येतं फार्म बजेटिंग, प्लॅन अँड बजेट फॉर ऑपरेशन. प्लॅन अँड बजेट फॉर ऑपरेशन म्हणजे काय, इथं आल्यानंतर आपण प्लॅन सुरू करतो की 11th-12th मध्ये मी अभ्यास एक्झॅक्ट कसा करेल. ओके, फिजिक्स जे आहे, मग आता फिजिक्स असेल, मॅथ असेल. ओके, आता नीट वाले मॅथ ड्रॉप करतील, जेई वाले बायो ड्रॉप करतील. ओके, फिजिक्स, मॅथ, आपलं केमिस्ट्री आहे, आपण तिन्ही पकडू. आपण ऍग्रिकॉस आहेत. ओके, आपल्याला सगळ्याचा अभ्यास करायचा आहे. मग आहे चारही सब्जेक्ट. मग आपण प्लॅन केला की फिजिक्स जे आहे हे मला हार्ड जातं, तर मग मी हे फिजिक्स वाल्याकडून शिकेल, क्लास कोणतेही असू दे. आता मॅथमॅटिक्स, मग मॅथमॅटिक्स गुरु कोण आहे, मी त्याच्याकडून मॅथ सॉल्व्ह करून घेईन. नंतर त्याचे वेगवेगळे फॉर्म्युले मी कसे पाहिजे, हे येतं फार्म बजेटिंग मध्ये. देन येतं इम्प्लिमेंटेशन, टू पुट प्लॅन इन टू ऍक्शन. ऍक्शन म्हणजे काय की एक्झॅक्ट आपली एक्झाम. ओके, त्या एक्झाम मध्ये आपल्याला कळतं, आपलं इव्हॅल्युएशन होतं. तिथं काय होतं, आपलं इव्हॅल्युएशन, परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन, कंट्रोल, मॉनिटर, इव्हॅल्युएट अँड ऍडजस्ट.
लास्टचा पॉइंट फार महत्वाचा आहे. ओके, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू नाही, पण मी तुम्हाला सांगते जेव्हा आपण ऍडजस्ट की काय इव्हॅल्युएशन होतं तेव्हा आपल्याला कळतं ना आपण MBBS ला जाऊ शकत ना आपण BDS च्या कामाचे. ओके, JEE ना आपल्याला IIT भेटे ना आपल्याला PICT भेटे. ओके, PICT ना COAP. मग आपण काय करतो, आपण येतो ऍग्रिकल्चरला. ओके, आपण काय येतो ऍग्रिकल्चरला. सांगायचं तात्पर्य एवढंच की तुमच्या लक्षात राहील. ओके, मेन आपले स्टेप्स लक्षात ठेवा. गोल सेटिंग, रिसोर्स आयडेंटिफिकेशन, एंटरप्राइज सिलेक्शन, फार्म बजेटिंग, इम्प्लिमेंटेशन आणि इव्हॅल्युएशन टू कंट्रोल, मॉनिटर, इव्हॅल्युएट अँड ऍडजस्ट. इथे आपल्याला फायनल स्टेप विचारलेली आहे. तर फायनल स्टेप आता कोणी विसरेल का? तर नाही. तर काय आहे, परफॉर्मन्स ऑफ इव्हॅल्युएशन अँड कंट्रोल. काय होतं आपलं लास्टला काय होतं आपलं इव्हॅल्युएशन. आणि इव्हॅल्युएशन झालं की आपल्याला समजतं की आपल्याला काय करायचं आहे, आता ऍग्रिकल्चरला ऍडमिशन करायची आहे. ओके, करेक्ट आन्सर काय, ऑप्शन 4. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हु मेक्स द डिसिजन रिगार्डिंग द प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन इन सोशलिस्ट इकॉनॉमी. बघा, सोशलिस्ट इकॉनॉमी मध्ये आपल्याला विचारलंय की जे प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशनचे जे डिसिजन आहे ते कोण घेतं. आणि ऑप्शन आहे बघा, ए मार्केट मेकॅनिझम, बी सेंट्रल प्लॅनिंग ऑथॉरिटी, ऑप्शन सी आहे इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर आणि ऑप्शन डी काय आहे, कन्झ्युमर प्रिफरन्स. तर बघा, सोशलिस्ट इकॉनॉमी मध्ये जे डिसिजन आहे ते डिसिजन घेत असतं सेंट्रल प्लॅनिंग ऑथॉरिटी. कोण घेत असतं, सेंट्रल प्लॅनिंग ऑथॉरिटी. आता मार्केट इकॉनॉमी जी आहे, आणखी कोणती इकॉनॉमी आहे, क्वेश्चन कशावरती येऊ शकतो, मार्केट इकॉनॉमी वरती येऊ शकतो. तर मार्केट इकॉनॉमी मध्ये जो प्रोडक्शन डिस्ट्रीब्युशनचा जो काही डिसिजन आहे तो कशावरती डिपेंड असतो, जनरली तो डिपेंड असतो सप्लाय आणि डिमांड वरती. ओके, सप्लाय अँड डिमांड वरती. आणि थर्ड एक आपली इकॉनॉमी ती म्हणजे मिक्स्ड इकॉनॉमी. मिक्स्ड इकॉनॉमी मध्ये जे आहे या बोथ अप्रोचेस वरती डिपेंड असतो. ओके, सप्लाय अँड डिमांड वरती सुद्धा. आणि जे सेंट्रल प्लॅनिंग ऑथॉरिटी आपल्याला प्रोडक्शन डिस्ट्रीब्युशन देते, सोशलिस्ट आणि मार्केट हे दोन्हीचे एकत्र मिळून काय बनते, तर मिक्स्ड इकॉनॉमी बनत असते. इथे आपला करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन सेकंड, सेंट्रल प्लॅनिंग ऑथॉरिटी. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, टाईल ड्रेनेज सिस्टीम इज अन एक्झाम्पल ऑफ. आणि ऑप्शन आहे बघा, ए नॅचरल ड्रेनेज, बी सरफेस ड्रेनेज, ऑप्शन सी आहे सब सरफेस ड्रेनेज आणि ऑप्शन 4 आहे व्हर्टिकल ड्रेनेज. तर बघा, ड्रेनेज म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की काय, की जे एक्सेस ऑफ वॉटर आहे ते काय करतो आपण रिमूव्ह करतो. आता सरफेस ड्रेनेज म्हणजे काय, की सरळ सरळ आपण काय करतो, ओपन चॅनल फॉर्म करतो आणि त्यातून आपल्या शेतातल्या पाण्याचा काय करत असतो, निचरा करत असतो. पण सबसर्फेस ड्रेनेज मध्ये काय करतात, की अंडरग्राउंड काय करतात, एक पाईप ठेवलं जातो. ओके, प्रिव्हेंट वॉटर फ्रॉम पुलिंग अंडरग्राउंड, प्रोटेक्शन फाउंडेशन ऍट द बेसमेंट. की याने काय करायचंय, खालचा जो पार्ट आहे तो प्रिव्हेंट, त्याला त्या वॉटरला प्रिव्हेंट झाला पाहिजे म्हणून याच्यामध्ये आपण काय करतो, टाईल किंवा पाईप वगैरे जे आहे ते याच्यामध्ये ऍडजस्ट करत असतो. आणि आपल्याला तेच विचारलंय की टाईल ड्रेनेज सिस्टीम हे कशाचं एक्झाम्पल आहे, तर हे एक्झाम्पल आहे सबसर्फेस ड्रेनेजचं. ओके, इथे करेक्ट आन्सर काय आपलं, ऑप्शन 3. Then next question बघा, which X plant is most commonly used for totipotency studies in plant. आणि ऑप्शन आहे बघा, ए झायलम टिश्यू, बी शूट अपायकल मेरिस्टेम, ऑप्शन सी आहे मॅच्युअर रूट आणि ऑप्शन 4 काय आहे आपलं, फ्लोएम टिश्यू. तर जेव्हा टोटिपोटेन्सी, ओके, टोटिपोटेन्सी मध्ये आपण जनरली काय यूज करत असतो, तर शूट अपायकल मेरिस्टेम यूज करत असतो. का बरं यूज करतो, कारण त्याच्यामध्ये रिजनरेटिव्ह सेल जे आहे, जे रिजनरेटिव्ह सेल म्हणजे स्वतःला रिजनरेट करण्याची ॲबिलिटी हे कशामध्ये असते, जे अपायकल मेरिस्टेम आहे आपलं वरचं. ओके, ते अपायकल मेरिस्टेम आहे त्याच्यामध्ये जास्त असते, म्हणून त्याचा आपण ऍज अ एक्सप्लांट म्हणून प्लांट टिश्यू कल्चर मध्ये यूज करत असतो. ओके, म्हणून करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सेकंड. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रायमरी ऍग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटीज PACS ऑपरेट ऍट विच लेवल. आणि ऑप्शन आहे बघा, स्टेट लेवल, ब्लॉक लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल, व्हिलेज आणि पंचायत लेवल. तर बघा, ही जी आहे प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीज ही काय आपल्याला ग्रासरूट लेवलला काम करते. हे काय करते, ग्रासरूट लेवलला काम करते. ओके, आणि जनरली ग्रासरूट लेवलला काम करते, व्हिलेज अँड पंचायत लेवल, ग्रासरूट लेवलला, व्हिलेज पंचायत लेवलला काम करते. आणि काय करते बघा, तर शॉर्ट टर्म रोल, कोणतं शॉर्ट
टर्म लोन जे आहे ते शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करत असते. ओके, शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करत असते कशासाठी, तर ऍग्रीकल्चर प्रोडक्शनसाठी. ओके, ऍग्रीकल्चर प्रोडक्शनसाठी. इथं करेक्ट आन्सर काय आपलं ऑप्शन 4 की PACS ज्या ऍग्रीकल्चर क्रेडिट प्रायमरी ऍग्रीकल्चर क्रेडिट सोसायटीज आहेत ह्या जनरली वर्क कुठं करतात, ग्रासरूट लेवलला, व्हिलेज और पंचायत लेवलला. ओके, हे काय देतात तर शॉर्ट टर्म लोन प्रोव्हाइड करतात. एवढं लक्षात ठेवा, कारण नेक्स्ट क्वेश्चन जर आला तर हा शॉर्ट टर्म लोन वरती येईल. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच जेनेटिक फेनॉमेना इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर हेटेरोसिस. आणि ऑप्शन आहे बघा ए लिंकेज, बी पॉलिप्लॉइडी, ऑप्शन 3 आहे ऍडिटिव्ह जीन ऍक्शन आणि ऑप्शन 4 काय आहे डॉमिनन्स अँड ओव्हर डॉमिनन्स. तर बघा आता हेटेरोसिस याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं लक्षात पाहिजे ते म्हणजे बघा, आता तुम्ही क्वेश्चन जे आहे ते एकदा तुम्ही बघितले असतील की क्वेश्चन काय आहे, जास्तीत जास्त कॉन्सेप्ट बेस आहेत. काय आहेत, कॉन्सेप्ट बेस, की तुम्हाला जर कॉन्सेप्ट माहिती आहे तरच तुम्ही त्याचा आन्सर करू शकता. किंवा कोणत्याच बुकमध्ये असं दिलेलं नाही की बाबा पर्टिक्युलर डॉमिनन्स और ओव्हर डॉमिनन्स हा फिनॉमिना जो आहे हा मेनली रिस्पॉन्सिबल आहे हेटेरोसिस मध्ये. ओके, असं कुठंच दिलेलं नाही. इथं तुम्हाला कॉन्सेप्ट लक्षात घेऊन जे आहे आन्सर जे आहे ते टिक करायचं आहे. आता हेटेरोसिस म्हणजे काय तर प्लांट विगर. ओके, प्लांट विगर जेव्हा बेटर पॅरेंट, जेव्हा काय होतात दोन पॅरेंट, आता बघा मेल आणि फिमेल गामेट जे आहे ते एकत्र येऊन जो त्याचा हे ऑफस्प्रिंग बनतो, काय म्हणतो त्याचा ऑफस्प्रिंग बनतो. या ऑफस्प्रिंग मध्ये प्लांट कॅरेक्टर, इल्ड कॅरेक्टर असो, त्याचे प्लांट इल्ड कॉन्ट्रीब्युटिंग कॅरेक्टर असो किंवा जे आपण ॲग्रोनॉमी मध्ये कॅरेक्टर बघतो त्याची प्लांट साईज असेल. ओके, त्यानंतर साईज शेपच्या दृष्टीने असेल किंवा त्याचा इल्ड असेल, इल्ड परफॉर्मन्स हा काय असेल, हे आपले जे पॅरेंट्स आहेत या पॅरेंट्स पेक्षा बेटर किंवा बेस्ट प्लांट विगर जे आहे हे ऑफस्प्रिंगचं असतो, तेव्हा त्या कन्सेप्टला आपण काय म्हणतो हेटेरोसिस असं म्हणतो. ओके, हेटेरोसिस असं म्हणतो. इंटरॅक्शन ऑफ अलेल फ्रॉम डिफरंट पॅरेंट इट लीड्स टू, हे काय करते, हा लीड काय करते जनरल व्हिगरला आणि जे ऑफस्प्रिंगचं परफॉर्मन्स आहे जनरल परफॉर्मन्स ते इन्क्रीज करत असतं. आणि ऑप्शन आहे बघा लिंकेज. आता लिंकेज मध्ये आपल्याला रिकॉम्बिनेशन जास्त दिसून येतं आणि इनहेरिटन्स पॅटर्न दिसून येतो. काय तो इनहेरिटन्स पॅटर्न जास्त दिसून येतो. इनहेरिटन्स पॅटर्न म्हणजे काय की इनहेरिट कॅरेक्टर जे आपल्या पूर्वजांपासून आपल्यामध्ये चालत आलेले आहेत, ह्या पॅटर्न आपल्याला लिंकेज मध्ये जास्त दिसतो. पण आपल्याला हेटेरोसिस मध्ये आपल्याला काय येतं, हेटेरोझायगस नेचर आपल्याला पाहायला मिळतो. हेटेरोझायगस म्हणजे काय की उसके मम्मी पापा के उसके मम्मी पप्पा से अलग एक ऍडव्हान्स जनरेशन आपल्याला हेटेरोसिस मध्ये दिसते. तर लिंकेज आपलं ऑप्शन येऊ शकत नाही. त्यानंतर पॉलिप्लॉइडी. पॉलिप्लॉइडीचं एक्झाम्पल बघा, आपण जेव्हा 11th-12th मध्ये असताना जे कोणी म्हणजे 11th-12th चांगला अभ्यास केला असेल तर फर्स्ट चॅप्टर मध्ये आपल्याला दिलेलं होतं बघा, जो मेंडलचा चॅप्टर होता त्याच्यामध्ये कर्नल व्हीट कलर. ओके, कर्नल व्हीट कलर, त्यामध्ये आपल्याला एक्झॅक्ट पॉलिप्लॉइडी जी आहे ते दिसून येते. पॉलिप्लॉइडी मध्ये काय होते, ईच जीनचा इफेक्ट आपल्याला दिसून येतो. ओके, आणि ऍडिटिव्ह जीन ऍक्शन मध्ये सुद्धा तसंच होतं की जे ऍडिशनल जीन आहेत, ओके ऍडिशनल जीन आहेत त्या प्रत्येकाचा इफेक्ट आपल्याला दिसून येतो. आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे की मम्मी पप्पा से बेहतर मोस्ट हेट्रोझायगोसिटी, तर ही कशामध्ये दिसून येते जनरली डॉमिनन्स आणि ओव्हर डॉमिनन्स मध्ये. आणि इथे करेक्ट आन्सर काय आपलं ऑप्शन 4 जे आहे करेक्ट आन्सर आहे. The next question आहे बघा, which of the following factor primarily influences the climate of a region. आणि ऑप्शन आहे बघा ए सॉइल टाइप, बी क्रॉप डायव्हर्सिटी, ऑप्शन सी लॅटिट्यूड आणि ऑप्शन 4 आहे फर्टिलायझर यूज. तर बघा लॅटिट्यूड जे आहे यामध्ये जे क्लायमेट जे आहे, ओके प्रायमरी फॅक्टर कोणतं आहे जे इन्फ्लुएन्स करते क्लायमेटला, तर ते कोणतं आहे लॅटिट्यूड. करेक्ट आन्सर काय आहे 3. तर कसं बघा लॅटिट्यूड जे आहे हे सरळ सरळ डील करते कशासोबत, तर सोलार रेडिएशन सोबत. कशासोबत, सोलार रेडिएशन सोबत. अमाऊंट ऑफ सोलार रेडिएशन रिसिव्ड, ओके, हे कशा थ्रू आपल्याला दिसते, लॅटिट्यूड थ्रू. की सोलार रेडिएशन किती यायचं हे कोण ठरवत असते, तर लॅटिट्यूड ठरवत असते, न की फर्टिलायझर यूज. मग याचं रिलेशन क्लायमेट चेंज मध्ये कसं, क्लायमेटमध्ये कसं, तर सोलार रेडिएशन जे आहे हे आपल्याला टेम्परेचर व्हेरिएशन, ओके टेम्परेचर व्हेरिएशन साठी फार गरजेचं असते. कोणतं, सोलार रेडिएशन. म्हणून आपलं इथे करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन सी लॅटिट्यूड.
ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा, द पिरामिड ऑफ एनर्जी इज इन अन इकोसिस्टम इज ऑलवेज, आणि ऑप्शन आहे बघा ए अपराइट, बी इरेग्युलर, ऑप्शन सी इन्व्हर्टेड, आणि ऑप्शन 4 काय आहे स्पिंडल शेप. तर बघा एनर्जी पिरामिड हे नेहमी कसं असते तर अपराइट पोझिशनला असते. कसं असते अपराइट पोझिशनला असते. इथे करेक्ट आन्सर काय ऑप्शन फर्स्ट. बघा आता बाकीचे जे आहे ते आपण बघूया. इकॉलॉजिकल पिरामिड जे आहे, इकॉलॉजिकल पिरामिड मध्ये बघा हा क्वेश्चन जो आहे हा इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट मध्ये आपण बघितला. ओके, इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट मध्ये आपण याच्यामध्ये याला आपण ग्राह्य म्हणजे जेव्हा काउंट करताना याला पकडलं होतं. पण तुम्हाला माहिती आहे की इकॉलॉजी पिरामिड जे आहे हे आपण जेव्हा एंटोमॉलॉजी स्टडी करत होतो त्यामध्ये आपण हा स्टडी केलेला पार्ट आहे. ओके, आता बघा की पिरॅमिड ऑफ नंबर जे आहे, पिरॅमिड ऑफ नंबर मध्ये कोण येतं ग्रासलँड आणि पॉन्ड इकोसिस्टीम. बायोमास मध्ये कोण येतं टेरेस्ट्रियल आणि ॲक्वाटिक इकोसिस्टीम. पिरॅमिड ऑफ एनर्जी मध्ये तर एनर्जी. ओके, याचं आणखी क्लासिफिकेशन कशावरून म्हणजे आपल्या कुणी नाही पाडलेलं हे क्लासिफिकेशन. हे जे आहे हे आपल्याला समजायसाठी की कोणतं अपराईट असते, कोणतं इन्व्हर्टेड असते आणि कोणतं स्पिंडल शेप असते. तर बघा अपराईट जे आपण बघितले तर कोणते आहेत ग्रासलँड, पॉन्ड, टेरेस्ट्रियल आणि एनर्जी. पॉन्ड आणि ॲक्वॅटिक मध्ये गल्लत करायची नाही. ॲक्वॅटिक किंवा मराईन तुम्ही याला म्हणू शकता. ओके, पॉन्ड मध्ये छोटस डबक तळ वगैरे जे आहे ते पॉन्ड इकोसिस्टीम. ॲक्वॅटिक म्हणजे महाकाय महासागर. ओके, इन्व्हर्टेड कोणता आहे पॅरासिटिक फूड चेन, आणि स्पिंडल शेप काय फॉरेस्ट. बघा हे काय आहे पिरामिड ऑफ नंबर अपराईट असते. हे कोणतं आहे आपला ग्रासलँड इकोसिस्टीम. ओके, कोणती आहे ग्रासलँड इकोसिस्टीम. त्याच्यानंतर हे काय आहे पॉन्ड इकोसिस्टीम, ज्याच्यामध्ये बघा लेक, रिव्हर, पॉन्ड फूड चेन, पॉन्ड फूड पिरामिड जे आहे ते याच्यामध्ये येतं. हे काय आहे पॉन्ड इकोसिस्टीम. देन काय आहे एनर्जी. हे सगळं सॉरी हे हे तिन्ही काय आहेत अपराईट आहेत. हे काय आहेत तिन्ही अपराईट आहेत. आणि जे लास्टचे तीन आहेत बघा जे की मराईन इकोसिस्टीम किंवा तुम्ही याला अक्वॅटिक लाईफ म्हणू शकता. ओके, अक्वॅटिक लाईफ हे काय आहे इन्व्हर्टेड आहे. देन सेकंड आपण इन्व्हर्टेड कोणतं पाहिलं होतं की जिथं पॅरासिटिक फूड हॅबिट आहे, हायपर पॅरासाइट जिथं आहे ते काय आहे इन्व्हर्टेड. आणि स्पिंडल शेप कोणती आहे तर फॉरेस्ट इकोसिस्टीम. फॉरेस्ट इकोसिस्टीम कशी आहे स्पिंडल शेप आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉटही घेऊ शकता. ओके, पॉज करा आणि स्क्रीनशॉटही स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. देन नेक्स्ट याचाही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. हे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहेत न की आपल्या आता फक्त हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन बघा तुम्हाला युपीएससी मध्ये सुद्धा दिसेल, एवढी याची डेप्थ आहे. ओके, जसा तुम्ही एक्सप्लेन केला तशा पद्धतीने. देन नेक्स्ट बघा विच ऑफ द फॉलोइंग इज स्टॉप कोडॉन किंवा टर्मिनेशन कोडॉन. ऑप्शन आहे बघा AUG, ऑप्शन UGA, ऑप्शन 3U आणि ऑप्शन 4 आहे G. तर बघा स्टॉप कोडॉन. आता स्टार्टिंगला तर तुम्हाला हा कॉन्सेप्ट माहिती असायला पाहिजे. जेनेटिक्सचा एकदम फंडामेंटल कॉन्सेप्ट आहे बघा. आपण फंडामेंटल आणि आपण काय म्हणतो म्हणजे 12th मध्ये आपण सेकंड चॅप्टर मध्ये शिकलो होतो बघा. ओके, त्यामध्ये आपल्याला जीनचा चॅप्टर होता, त्यामध्ये आपण शिकलो होतो की जेनेटिक कोड काय असतात. ओके, त्यामध्ये बघा जेनेटिक कोड आर युनिव्हर्सल, जेनेटिक कोड शो नॉन पोलॅरिटी, जेनेटिक कोड त्यामध्ये बघा 20 अमिनो ऍसिडचे अमिनो ऍसिड किती प्रेझेंट असतात 20 अमिनो ऍसिड प्रेझेंट असतात. आणि एका अमिनो ऍसिड साठी किती कोडॉन आहेत तर 3 कोडॉन आहेत. असे किती असायला पाहिजे तर 60 असायला पाहिजे. पण युनिव्हर्स मध्ये 64 जे आहे कोडॉन प्रेझेंट आहेत. हे 60 जे आहेत हे सेन्स कोडॉन आहेत. ओके, सेन्स कोडॉन म्हणजे काय तर हे स्टार्टिंगला लागतात. ओके, स्टार्टिंग किंवा मिडल ला असतात. ओके, स्टार्टिंग किंवा मिडल ला असतात. पण याच्यामधले जे 3 आहेत ते काय आहेत स्टॉप कोडॉन आहेत. ओके, हे काय आहेत स्टॉप कोडॉन आहेत. कोडॉनचा जो कॉन्सेप्ट आहे तो कोणी दिला होता निनेनबर्ग नावाच्या सायंटिस्टने दिला होता. कोणी निनेनबर्ग नावाच्या सायंटिस्टने, आणि त्यांचे जे कोवर्कर आहेत त्यांनी हा कॉन्सेप्ट दिला होता बघा. जेनेटिक कोड जेव्हा आपण काय करायला जातो प्रोटीन सिंथेसिस करायला जातो, प्रोटीन सिंथेसिस करायला जातो तेव्हा काय होते की जी एक अमिनो ऍसिडची चेन असते, अमायनो ऍसिडची जी चेन असते तर त्याला पर्टिक्युलर जर समजा तिथं आता जर समजा स्टार्टिंगला प्रोटीन बनवायचं आहे तर त्या अमिनो ऍसिडची चेन जाते तेव्हा स्टार्टिंगला कोणता कोडॉन येतो तर AUG नावाचा जो कोडॉन आहे जो की कशाला
लागलेला असतो मिथॅनॉइनला. कशाला लागलेला असतो? मिथॅनॉइन. ओके, मिथॅनॉइन नावाचं जे अमिनो ऍसिड आहे त्याच्यासोबत कोण असतं? AUG. हा काय आहे? स्टार्टिंग कोडॉन आहे बघा. हा काय आहे? स्टार्टिंग कोडॉन आहे बघा. फर्स्टच ऑप्शन मध्ये आपल्याला दिलं आहे AUG. हा काय आहे? स्टार्टिंग कोडॉन आहे. ओके, त्याच्यानंतर बघा आपले जे स्टॉप कोडॉन कोणते आहेत? तर UAA, त्यानंतर UAG आणि UGA. ओके, हे काय आहे? हे आहेत आपले स्टॉप कोडॉन. आता याच्यामधलं मला असं वाटते UGA हे आपल्याला विचारलेलं आहे. बघा, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला इम्पॉर्टंट AUG आहे, कारण हे काय आहे? स्टार्टिंग. आणि ही पेअर कोणत्या अमिनो ऍसिड सोबत होते? तर मिथॅनॉइन सोबत होते. कशासोबत होते? मिथॅनॉइन सोबत होते. ओके, आणि हे काय आहे? 3 काय आहेत? स्टॉप कोडॉन आहेत, टर्मिनेशन कोडॉन आहेत. हे काय सांगतात आपल्याला? की जे प्रोटीन सिंथेसिस आहे त्यात जर आपल्याला टर्मिनेट करायचं असलं, तिथं कुठं तर त्याचं प्रोडक्शन आपल्याला स्टॉप करायचं असलं, तर ही जी चेन आहे ही आपल्याला दिसून येते. ओके, कुठं? प्रोटीन सिंथेसिस मध्ये. जर तुम्हाला डिटेल असं वाचायचं असेल तर 12th स्टँडर्डची जी बुक आहे, ओके, जीन नावाची, त्यामध्ये एक छोटासा पॅराग्राफ आहे, तुम्ही डिटेल असं रीड करू शकता. ओके, इथं करेक्ट आन्सर काय आपलं? सेकंड ऑप्शन. ओके, the next question बघा, what is the process of giving a definite shape and structure to fruit plant is known as? आणि ऑप्शन आहे बघा, A training, B thinning, C pinching आणि फोर्थ आहे pruning. तर बघा, जेव्हा डेफिनाइट ज्या प्रोसेसमध्ये आपण काय करतो, एक डेफिनाइट शेप किंवा स्ट्रक्चर देतो फ्रूट प्लांटला, त्याला आपण काय म्हणतो सर विचारलेलं आहे. तर ट्रेनिंग म्हणजे काय? तर एक्झॅक्टली जो डेफिनाइट शेप अँड स्ट्रक्चर देतो फ्रूट प्लांटला त्याला काय म्हणतो आपण? ट्रेनिंग. इथं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन फर्स्ट. थिनिंग म्हणजे काय? थिनिंग जनरली ही सिरियल क्रॉप मध्ये किंवा आपलं जे खरीप क्रॉप नाही, आपण त्याला काय म्हणू? ॲग्रोनॉमिक क्रॉप आहे, त्यामध्ये आपण थिनिंग करत असतो. ॲग्रोनॉमिक क्रॉप मध्ये काय, की जेव्हा आपण सोविंग करतो, ओके, सोविंग केल्यानंतर जर समजा ड्रिलिंग असलं, काय असलं? ड्रिलिंग मेथड जर आपण यूज केली तर त्याच्यामध्ये काय होते? ही जी प्लांट टू प्लांट पॉप्युलेशन आहे ही जर जास्त झाली तर त्यावेळेस आपण काय करतो, की जर समजा इथे आपल्याला दिसते आहे, हे आता आपण काय केलं आहे? कॉटन पेरली. ओके, कॉटन सो केल्यानंतर आपल्याला कळालं की याच्यामधलं जे डिस्टन्स आहे प्लांट टू प्लांट पॉप्युलेशन जे आहे ते डेन्स झाली आहे. तर याच्यामधलं हे मधलं प्लांट जे आहे आपण रिमूव्ह आउट करतो, त्याला काय म्हणतो आपण? थिनिंग म्हणतो. ओके, पिंचिंग किंवा निपिंग जे आहे जी ग्राम मध्ये करतो. आणि प्रुनिंग म्हणजे काय? की जो अनवॉन्टेड पार्ट आहे, डिसीज्ड पार्ट आहे, अनवॉन्टेड पार्ट आहे बघा, अनवॉन्टेड डिसीज्ड पार्ट जो आहे, डिसीज पार्ट किंवा काय, की जे ज्यामुळे काय होऊन राहिलं, आपलं इल्ड लॉस होऊन राहिला, असा जो प्लांट पार्ट आहे तो प्लांट पार्ट आपण काय करतो? रिमूव्ह करतो. कशामध्ये? फ्रूट क्रॉप मध्ये. ओके, फ्रूट क्रॉप्स मध्ये किंवा जे प्लांटेशन क्रॉप आहे तो रिमूव्ह करतो, त्याला काय म्हणतो आपण? प्रुनिंग. तर बघा, जेव्हा आपण शेप किंवा स्ट्रक्चर देऊ त्याला ट्रेनिंग म्हणायचं. ओके, ट्रेनिंग मध्ये बघा आता जनरली जर लक्षात द्या, ट्रेनिंग मध्ये काय होतात, आपले जे कोणी असो, जिल्हा कृषी अधिकारी असो, कृषी अधिकारी असो, त्यांना काय दिलं जातं? ट्रेनिंग दिला जातो. म्हणजे डेफिनाइट त्यांना काय एक प्रोफार्मा दिला जातो, एक शेप दिला जातो तिथं, त्याला म्हणायचं ट्रेनिंग. आणि प्रुनिंग म्हणजे काय, की अनवॉन्टेड, जसं आपण नख काढतो की काय काय होतं ते एक्स्ट्रा, ते आपल्याला हानिकारक आहे, त्याला काय म्हणायचं? प्रुनिंग असं म्हणायचं. ओके, फक्त लक्षात ठेवायसाठी, त्यात नाही त्याच्या टर्मिनॉलॉजी वेगळ्या आहेत. इथं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन फर्स्ट, ट्रेनिंग. द नेक्स्ट क्वेश्चन बघा, टपका इज द मॅच्युरिटी इंडेक्स ऑफ विच फ्रूट क्रॉप? आणि ऑप्शन आहे बघा, एगावा, बी मँगो, सी टॅमारिन आणि ऑप्शन 4 आहे बनाना. तर बघा, मँगो मध्ये टपका ही जी आहे मॅच्युरिटी इंडेक्स जनरली यूज केला जाते. आता गावा असेल याचा आपण TSS घेतो. ओके, TSS घेतला जातो. त्याच्यानंतर त्याचा जो फ्रूटचा जो कलर आहे, ओके, त्याचा स्किनचा जो कलर आहे तो चेंज होतो, त्यानुसार आपण याची मॅच्युरिटी ठरवत असतो. सेम याच्यामध्येही आपण काय बघतो, त्याचा स्किन कलर काय होतो? चेंज होतो. ओके, टेस्ट मध्ये सुद्धा आपल्याला फरक जाणवतो टॅमॅरिन मध्ये. आणि याची जी अँग्युलॅरिटी आहे, ओके, फ्रूटची जी अँग्युलॅरिटी आहे त्यानुसार मॅच्युरिटी इंडेक्स जो आहे तो बनानाचा ठरत असतो. इथं करेक्ट आन्सर काय? ऑप्शन सेकंड.
देन नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हेन वॉज द फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया FCI इस्टॅब्लिश? आणि ऑप्शन आहे बघा ए 1972, 1950, 1965 आणि 1980. तर FCI इस्टॅब्लिश कधी झाली होती? तर 1965 ला. याचा ऍक्ट कधीचा आहे? तर 1964 चा. ऍक्ट कधीचा आहे? 1964 चा. ओके. इन्स्टिट्यूट जे आहे त्या तुम्हाला मगपच करायच्या आहेत. इन्स्टिट्यूट जे आहे त्याला ऑप्शनच नाही. बघा नाबार्ड वरती क्वेश्चन विचारलेला आहे. आपण समोर बघूया, ऍग्रीकल्चर असिस्टंट मध्ये नाबार्ड वरती क्वेश्चन विचारलेला. इथं क्वेश्चन आपल्याला FCI वरती विचारला आहे. ओके. The next question बघा, which of the following organism causes lead blight of potato? आणि ऑप्शन आहे बघा ए अल्टनारिया सोलानी, बी रायझोप्टोनिया सोलानी, सी पुसिनिया ग्रामिनीस ट्रिटिकी आणि ऑप्शन फोर्थ काय आहे? फायटोप्थोरा इन्फेस्टन्स. तर लेड ब्लाइट ऑफ पोटॅटोचा कॉजल ऑर्गॅनिझम काय आहे? फायटोप्थोरा इन्फेस्टन्स. करेक्ट आन्सर काय आपला? ऑप्शन 4. वाईल बघा अल्टनारिया सोलानी याला काय म्हणतो आपण? याला म्हणतो आपण अर्ली ब्लाइट. ओके, याला काय म्हणतो आपण? अर्ली ब्लाइट. ब्लाइटला मराठीत आपण मराठीमध्ये करपा म्हणतो. ओके, हा लवकर करपा. आणि रायझोप्टोनिया सोलॅनी हा ब्लॅक स्कर्प आहे. ओके, लेड ब्लाइट म्हणजे काय? याला काहीतरी कोणता तरी करपा म्हणतात, फक्त ब्लाइट करपा एवढं लक्षात ठेवा मराठीवाले. ओके. अल्टनारिया सोलॅनी काय आहे? अर्ली ब्लाइट आहे. रायझोप्टोनिया सोलॅनी ब्लॅक स्कर्प म्हणतो आपण. ब्लॅक स्कर्प जो आहे तो आपल्या पोटॅटो मध्ये. देन पुसिनिया ग्रामिनीस हा काय आहे? पुसिनिया ग्रामिनीस ट्रिटिकी हा काय आहे? रस्ट आहे व्हीटचा. ओके, काय आहे? रस्ट आहे, व्हीटचा रस्ट आहे पुसिनिया ग्रामिनीस. ओके. फायटोप्थेरा इन्फेस्टन्स याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर याला आपण काय म्हणतो? एंडेमिक डिसीज म्हणतो. याला काय म्हणतो आपण? एंडेमिक डिसीज म्हणतो. ओके, एंडेमिक डिसीज म्हणतो. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. करेक्ट आन्सर काय? फायटोप्थेरा इन्फेस्टन्स. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? विच ऑफ द फॉलोइंग इज अ कोर प्रिन्सिपल ऑफ लर्निंग इन एक्सटेन्शन एज्युकेशन? आणि ऑप्शन आहे बघा पीपल लर्न मोर बाय डुईंग अँड एक्सपिरियन्सिंग. ऑप्शन पीपल लर्न बेस्ड व्हेन फोर्स्ड. ऑप्शन सी पीपल लर्न व्हेन ओनली लेक्चर्स. पीपल लर्न थ्रू ओनली मेमरायझेशन अलोन. तर बघा एक्सटेन्शन एज्युकेशन मध्ये पीपल जे लर्निंग करत असतात ते कसे करतात? लर्निंग बाय डुईंग. ओके, आणि एक्सपिरियन्सिंग ज्या गोष्टी आहे म्हणजे काय की बा स्वतः शिका, त्या करा, तुमच्या स्वतःच्या एक्सपिरियन्स वरून जे आहे लोक शिकत असतात. हे एक्सटेन्शन एज्युकेशनचं कोर प्रिन्सिपल आहे. तिथं आपण त्यांना कोणताच फोर्स करत नाही किंवा खूप सारे लेक्चर्स घेऊन, फक्त लेक्चर्स घेऊनच फरक हा पडत नसतो. ओके, शेतकऱ्यांच्या शेतावर तुम्ही जेव्हा गेले, त्यांना शिकवलं, करून दाखवलं, त्यांनी स्वतः एक्सपिरियन्स घेतला, तेव्हाच काय होत असतो? कोणत्याही टेक्नॉलॉजीचा विस्तार हा होत असतो. मेमराइज करून ज्या गोष्टी आहेत की आता पर्टिक्युलर BBF मेथड आहे. BBF मेथड ही मेमराइज करण्याची गोष्ट नाही आहे, लर्निंगची. ओके, आपण त्यांना एकदा शिकू काय की लर्न, त्याच्यानंतर ते स्वतः करतील. केल्यानंतर त्यांना कळेल की बाबा BBF मेथड ही खूप बेस्ट आहे आपल्या क्रॉप साठी. ओके, आपल्याला यील्ड पण देते आहे आणि आपल्या डोक्याचा ताण सुद्धा गेला, ड्रेनेज प्रॉब्लेमचा जो ताण आहे तो सुद्धा गेला. म्हणून त्यांना स्वतःच्या एक्सपिरियन्स मधून हे शिकत असतात. आणि हेच आपल्या एक्सटेन्शन एज्युकेशनचं काय आहे? कोर प्रिन्सिपल आहे. इथे करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन 1. The next question आहे बघा, द माउथ पार्ट्स ऑफ हाऊस फ्लाय मस्का डोमेस्टिका आर विच टाइप? आणि ऑप्शन आहे बघा ए सिफॉनिंग, बी चेविंग, सी स्पॉन्जिंग आणि फोर्थ आहे पिअर्सिंग अँड सकिंग. तर बघा सिफॉनिंग टाइप जनरली आपल्याला पाहायला मिळते बटरफ्लाय मध्ये. कशामध्ये पाहायला मिळते? बटरफ्लाय मध्ये. देन चेविंग टाइप इन्सेक्ट जे आहेत हे आपल्याला कॉक्रोच मध्ये पाहायला मिळतात. कशामध्ये? कॉक्रोच आणि आपले जे ग्रास हॉपर आहेत ओके त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि स्पॉन्जिंग टाइप जे आहे स्पॉन्जिंग टाइप माउथ पार्ट कशामध्ये पाहायला मिळतात? तर हाऊस फ्लाय मध्ये. इथे करेक्ट आन्सर काय आपला? ऑप्शन 3. देन आहे पिअर्सिंग अँड सकिंग. पिअर्सिंग अँड सकिंग हे जनरली आपल्याला पाहायला मिळतात सकिंग पेस्ट मध्ये. ओके, कशामध्ये पाहायला मिळतात? सकिंग पेस्ट, आफिड, जासिड, व्हाईट फ्लाय, माइट याच्यामध्ये काय आहे? पिअर्सिंग अँड सकिंग टाइप ऑफ माउथ पार्ट पाहायला मिळतात. ओके, याचा डिटेल असा व्हिडिओ मी ऍग्री रनर्स अकॅडमीच्या जे एंटो 121 बघा तुम्ही एक लेक्चर बघाल एंटो 121 यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. ओके, देन नेक्स्ट आहे बघा व्हॉट इज अमेन्सॅलिझम इन इकॉलॉजिकल इंटरॅक्शन. आणि ऑप्शन आहे बघा बोथ स्पीसीज बेनिफिट, देन आहे वन स्पीसीज बेनिफिट अँड अदर इज हार्म आणि बोथ स्पीसीज आर हार्म आणि फोर्थ आहे वन स्पीसीज हार्म अँड अदर इज अनअफेक्टेड. तर बघा अमेन्सॅलिझम म्हणजे काय की एका स्पीसीजला बेनिफिट होतो आणि दुसऱ्याला काय होतो? हार्म पोचतो. याला काय म्हणतो आपण?
सॉरी, इथं काहीतरी रॉंग झालेलं आहे. ओके, मी एक्सप्लेन केलं आहे बघा. सिम्बायोटिक अमेन्सॅलिझम म्हणजे काय? सिम्बायोटिक रिलेशनशिप, वन स्पीसीज हार्म इनहिबिटेड अँड अदर इज अनअफेक्टेड. तर इथं काय पाहिजे होतं? अदर इज अनअफेक्टेड. अनअफेक्टेड, हे बघा फोर्थ आन्सर जे आहे करेक्ट आहे. इथे वन स्पीसीज हार्म होते, दुसरा अनअफेक्टेड राहतो, तेव्हा काय होते? अमेन्सॅलिझम होत असते. इथं करेक्ट आन्सर काय? ऑप्शन 4. बघा, वन इज हार्म अँड इनहिबिटेड आणि दुसरं काय राहते? अनअफेक्टेड. एक हार्म होतो आणि दुसरा अनअफेक्टेड म्हणजे काय होते तेव्हा? अमेन्सॅलिझम. फॉर एक्झाम्पल बघा, हे जे वॉलनट ट्री आहे हे रिलीज काय करते? जिग्लॉन रिलीज करते सॉइल मध्ये. त्यामुळे काय होते की नियर बाय जे प्लांट आहे त्याची ग्रोथ काय होते? पूर्णतः नष्ट होते. ओके, देन नेक्स्ट बघा, आता सिम्बायोसिस. याच्यामध्ये बघा अमेन्सॅलिझम वरती क्वेश्चन आला. नेक्स्ट क्वेश्चन हा कशावरती येऊ शकतो? तर फर्स्ट आहे म्युच्युअलिझम. म्युच्युअलिझम म्हणजे काय? की फ्लॉवर गेट पॉलिनेटेड. इथं काय होते की जो दोन्ही काय होतात? बेनिफिटेड. ओके, दोन्ही जे ऑर्गॅनिझम आहे ते काय होतात? बेनिफिटेड होतात. ओके, दोन्ही बेनिफिटेड कसे? की जी हनी बी आहे त्या हनी बीला नेक्टर मिळतो आणि ही जेव्हा नेक्टर कलेक्ट करते, नेक्टर कलेक्ट करता करता काय होते? फ्लॉवरचं पॉलिनेशन सुद्धा होते. याला काय म्हणतो आपण? म्युच्युअलिझम. ओके, याचं आणखी एक एक्झाम्पल छान आहे बघा, आफिड प्लस अँडचं रिलेशन. आफिड प्लस अँडचं रिलेशन काय? आफिड काय करतो? हनी ड्यू प्रोड्यूस करतो, आपल्याला सर्वांना माहिती आहे. ओके, आणि अँट काय करते? अँट या हनीड्यू वरती जगते आणि अफिडला काय करते? प्रिडेटर पासून प्रोटेक्ट करत असते. ओके, प्रिडेटर पासून प्रोटेक्ट करत असते. ही सुद्धा काय आहे? एक म्युच्युअलिझमचं चांगलं एक्झाम्पल आहे. देन नेक्स्ट आहे कॉमेन्सॅलिझम. कॉमेन्सॅलिझम मध्ये काय होते की एक ऑर्गॅनिझम जो आहे तो बेनिफिटेड होतो आणि दुसऱ्याला त्याचा काहीच फरक पडत नाही. त्याला काय म्हणतो आपण? इट इज अनअफेक्टेड. ओके, म्हणजे याला 0 मार्क्स देऊ, याला +1 मार्क्स देऊ. याला काय म्हणतो आपण? कॉमेन्सॅलिझम. म्युच्युअलिझम म्हणजे 1-1 मार्क्स दोघांना पण. आणि पॅरासिटिझम म्हणजे काय? की बघा, पॅरासिटिझम मध्ये याला स्किन इरिटेशन होते आणि पॅरासिटिझम म्हणजे यामध्ये काय होते की एक काय होतो? बेनिफिटेड होतो आणि दुसऱ्याला काय होतो? हार्म पोचतो. ओके, जे की अमेन्सॅलिझम मध्ये होते सेम तसंच. ओके, आणि आता येतं कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन म्हणजे काय? की गोट आणि इन्सेक्ट जे आहे दोन्ही कशावरती फीड करतात? तर प्लांट वरती फीड करतात. तर यांची काय चालते? दोघांमध्ये आपापसात काय चालते? कॉम्पिटिशन. ओके, याला काय म्हणायचं? कॉम्पिटिशन. इथे करेक्ट आन्सर काय आपलं? तेवढं एक तुम्ही तेवढं करेक्ट करून घ्यायचा. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन 4. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑर्गॅनिली इज द मेन साइट ऑफ एरोबिक रेस्पिरेशन? आणि ऑप्शन आहे बघा, मायटोकॉन्ड्रिया, न्यूक्लियस, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि क्लोरोप्लास्ट. तर आपल्याला माहिती आहे की एरोबिक रेस्पिरेशन जनरली कशामध्ये पाहायला मिळते? आपल्याला मायटोकॉन्ड्रियामध्ये. इथे करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन 1. बघा, आज जे क्वेश्चन आहे आपण मोस्ट ऑफ द क्वेश्चन इथं डिस्कस केले. मला असं वाटतं 20-25 क्वेश्चन जे आहे डिस्कस केले. पूर्ण क्वेश्चन जे आर ला विचारलेले 100 होते. तर आपण डेली काय करत जाऊ? 25-25 क्वेश्चन करून 4 पार्ट मध्ये आपला JRA जो पोर्शन आहे तो JRA जो क्वेश्चन पेपर आहे तो संपून घेऊ. ओके, जर तुमचे काही सजेशन असतील तर तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगा. आणि आजपर्यंत जर तुम्ही आपल्या जे जनरल ऍग्रिकल्चरचा युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. कारण काय की आता जे आहे JRA आपण 4 पार्ट मध्ये लेक्चर बघणार आहोत. म्हणजे JRA पूर्ण पेपर, ते झाल्यानंतर ऍग्रिकल्चर असिस्टंटचा पूर्ण पेपर. हे होईपर्यंत MPKVचा पेपरही ऑलमोस्ट होऊनच जातो. म्हणजे आपण ही सिरीज जी आहे ती कंटिन्यू करूच. आणि जर तुम्हाला सेशन खरंच आवडलं असेल, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स मध्ये काय करा? शेअर करायला विसरू नका. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा.